नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू। घराच्या आवारात खेळताना दुर्घटना। दोन्ही बहिणी जमिनीखालील पाण्याच्या टाकीत पडल्या। कोल्हापुरात पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या। प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट। 2 चिमुरडी मुलं अनाथ। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात उद्यापासून कारवाई होणार। मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सांगता। हायकोर्ट लिपिक परीक्षेसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम। अभिजित दिपकेंसह विद्यार्थ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। आठवडाभरात फेरपरीक्षा न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारणार। नाशिकमधील खड्ड्यांवरून उबाठा पक्ष आक्रमक। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात आज मोर्चा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। मराठी माझी संवाद भाषा या कार्यक्रमाचं आयोजन। सिंहगडावर 2 गटात तुफान हाणामारी। 15 ऑगस्टचा व्हिडिओ व्हायरल। पुणे दरवाजा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानं वाद। गोंदियात भरधाव वाहनाच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू। भंडाऱ्यातही अपघातात 2घांचा बळी। मंचर भीमाशंकर मार्गावर कारची 2 रिक्षांना जोरदार धडक। अपघातात 12 जण जखमी। 4घांची प्रकृती चिंताजनक। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। हिंगोलीच्या हट्टा येथे एल्गार परिषदेचं आयोजन। राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा सरकारला इशारा। विहिरीत पडलेल्या म्हशीची सुखरूप सुटका। साताऱ्याच्या कळम गावातील घटना। कठडा नसल्यानं म्हैस थेट 100 फूट खोल विहिरीत पडली। गोपीनाथ मुंडे सोबत असते तर निवडणूक हारलो नसतो। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं भाष्य। चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत बुजवणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। काम सुरू न करणारा कंत्राटदार काळ्या यादीत टाकणार। वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर तोफ। हे पाप देश माफ करणार नाही। शहांची सडकून टीका। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचा गजर। त्र्यंबकेश्वर भीमाशंकरसह वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। परळीतील वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई उजळली। श्रावणी सोमवार निमित्त नाथ प्रतिष्ठान मार्फत विद्युत रोषणाई। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पैशांची उधळण। बीडमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात घडला प्रकार। पंतप्रधान मोदींचं प्राणीप्रेम पुन्हा समोर। लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मोरांना भरवलं अन्न। गटार खोदताना सापडलं 98 कोटींचं सोनं। बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स जवळची घटना।